आज आपल्या जुन्नर तालुक्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत आनंदाची बातमी आत्ताच्या महाराष्ट्र सरकारने आपल्याला दिलेली आहे। अनेक वर्षापासून हिरडा प्रक्रिया उद्योग जो कारखाना आदिवासी समाजाचे जे जुन्नर आंबेगावमध्ये हिरडा उत्पादक असेल असं कुकडेश्वरच्या नावाने तो प्रकल्प चालू केला होता। पण तेव्हाच्या प्रोजेक्ट रिपोर्टच्या अनुषंगाने कारखाना पूर्ण करत असताना वेगळे तंत्रज्ञानाचे मशिनरी त्याला अजून ॲड होणं किंबहुना त्या प्रक्रिया उद्योग चालू होत असताना त्याला थोडासा लागणारा विलंब, प्रोजेक्ट कॉस्ट वाढली आणि त्यामुळे तो कारखाना जवळपास गेले 10 ते 15 वर्ष बंद अवस्थेत पडलेला होता। आणि आदिवासी विभागातल्या सर्व नागरिकांची ती मागणी होती आणि विशेषतः या हिरडा कारखाना ज्यांच्या पुढाकाराने चालू झाला ते म्हणजे आदिवासी बांधवातले सगळे नेते मंडळी, माननीय काळूदादा शेळकंदे असतील, आदरणीय तळपे साहेब असतील, मनोहरजी डोंगरे असतील, शिवाजीराव डोंगरे असतील, आदरणीय रघुनंदन भांगे, त्याचबरोबर नाथा शिंगाडे, मारुतीजी वायाळ, हे सगळे आदिवासी विभागातले मंडळी, काही आंबेगाव तालुक्यातले काही नेते मंडळी होती, हे सातत्याने मागे लागले होते। त्याच्यातल्या सगळ्या किचकट प्रक्रिया पूर्ण करून हा प्रक्रिया जो उद्योग आहे हा आजच्या कॅबिनेट मीटिंग मध्ये मंजूर झाला आणि विशेष अनुदान म्हणून राज्य सरकारने 4 कोटी रुपये आणि शबरी विकास महामंडळ आणि आदिवासी विकास महामंडळाने 7.5 ते 8 कोटी रुपये असे तब्बल 12 कोटी रुपयाची मदत आपल्या या कारखान्याला पुनर्जीवित अवस्थेत आणण्यासाठी केलेली आहे। म्हणून यंदाच्या राज्य सरकारचं, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं, उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदिवासी विकास मंत्री आदरणीय गावित साहेब, पणन मंत्री आदरणीय अब्दुल सत्तार साहेब, सहकार मंत्री आदरणीय दिलीप वळसे पाटील साहेब, या सगळ्या मंडळींचं मी मनपूर्वक आभार मानतो। कारण ही जी मी सगळी नावं घेतलीत या सगळ्यांच्या डिपार्टमेंटचं कोऑर्डिनेशन करून दिलं झालं। त्याचबरोबर या विभागाचे माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो की ते सातत्याने याचा पाठपुरावा करतच होते। आणि विशेष या सर्व प्रकल्पाला माननीय अजितदादा पवार साहेबांनी मनावर घेतलं आणि जलद गतीने महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर ज्या फाईल आहे ते सकारात्मक दृष्टिकोनातून वैयक्तिकरित्या फॉलोअप केला आणि आजच्या कॅबिनेट मीटिंग मध्ये आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून त्याला ती मंजुरी प्राप्त झाली। आता मला तो फोन आला आणि ही आनंदाची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी आज इथं तुमच्यासमोर अधिकृतरित्या सांगत आहे। निश्चित प्रकारे हा प्रकल्प येत्या काही दिवसामध्ये पुन्हा एकदा उभा करून एक चांगल्या प्रकारे पुढे नेण्यासाठी आम्ही कार्यरत राहू। तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने मला सर्वांनाच विनंती करायची, सगळ्या राजकीय पक्षाचे नेते मंडळी असतील किंवा आदिवासी समाजामधले जे काही राजकीय पक्षाचे नेते मंडळी असतील, हा अत्यंत मेहनतीने पुन्हा एकदा आपण हा प्रकल्प चालू करतो। ह्या सहकारी तत्वावर असणारा हा प्रकल्प आहे। सहकारी तत्वावर असणारा हा प्रकल्प हा कुठल्या एकट्याच्या मालकीचा नसून हा तब्बल 3 ते 3.5 हजार सभासदांचा आहे आणि त्यातही गेल्या वर्षभरामध्ये काही सभासदांची यांनी वाढ केलेली आहे। पुढे याच्यात कुठल्याही प्रकारचं राजकारण न येता आजपर्यंत ज्या मंडळींनी ही कुकडेश्वर हिरडा प्रकल्प आजपर्यंत हा चालू ठेवा यासाठी आतोनात मेहनत घेतली अशी काही मंडळी आणि त्याच्यामध्ये नवीन आता तरुण आदिवासी विभागातली शिकलेली मंडळी या संचालक बॉडीमध्ये आणून आपण तो प्रकल्प चालू करू। तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून खंबीरपणे या सर्व कारभाऱ्यांच्या मागे, या हिरडा उद्योग प्रकल्पाच्या मागे तो जोपर्यंत पुन्हा एकदा चालू होत नाही तोपर्यंत भक्कमपणे या सगळ्या मंडळींच्या पाठीमागे उभा आहे एवढे या निमित्ताने सांगतो। आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारचं माझ्या जुन्नर आणि आंबेगावातल्या तमाम आदिवासी बांधवांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो। आणि तुम्ही जे महान कार्य केले या जुन्नर आंबेगावच्या आदिवासी भागातल्या तमाम नागरिकांचा हा दुवा तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही।
एवढं मात्र मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो. मी काळूदादा शेळकंदे आणि त्यांच्या सर्व टीमचं मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी जिद्द सोडली नाही, चिकाटी सोडली नाही, सातत्याने ते तिथे येत राहिले, सगळ्या नेते मंडळींकडे येत राहिले आणि त्याच्यामुळे आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला बळ मिळालं आणि ते काम आम्ही पुढे नेऊ शकलो याचा आनंद हा माझ्या मनामध्ये आहे. पुन्हा एकदा सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. विशेषतः माननीय अजितदादा पवार साहेब यांचे मनपूर्वक आभार. व्हावा म्हणून नारळ फोडण्यात आलेला आहे आणि आता हा मला बोलवत आहे, जर होणार असेल तर बोलवा, नाही तर मी येणार नाही, असे थोर विचारवंत बाळासाहेब भारद्यांनी सांगितलेलं आहे. आता ते आठवलं मला आणि त्याची आज एंड म्हणण्यापेक्षा सुरुवात आणि चांगली आनंदाची सुरुवात आदरणीय वल्लभशेठ बेनके यांच्या माध्यमातून आम्ही चालू केली. आमच्या सहकारी आम्हाला काही गाईड नव्हतं, कुठल्याही तऱ्हेचं पुढं जायचं, काय करायचं, कशाला म्हणतात काही माहीत नसायचं. असे सगळे वेगवेगळे, कोणी मुंबईवरून आहे, कोणी पुण्यावरून आहे, कोणी जुन्नरवरून आहे आणि त्यांचा व्यवसाय आपला रोजचा रुटीनचा. हे असतानाच आम्ही एकत्र आलो आणि चालू केला आणि त्याला यश आलं. त्याबद्दल आपलं साहेब पुन्हा एकदा धन्यवाद हो. आपण प्रचंड बहुमताने निवडून याल भविष्यामध्ये याची खात्री आहे. तेव्हा आपल्याला पूर्ण शुभेच्छा आणि आमच्या ग्रुपच्या वतीने मी आता हे संबंध कर मी एक शेर क्या पेश करे तुम्हें क्या चीज है हमारी, क्या पेश करे तुम्हें क्या चीज है हमारी, ये दिल भी तुम्हारा और ये जान भी तुम्हारी. आमदार आदरणीय अतुल शेठ बेनके यांचं मनापासून अभिनंदन करतो. मी एकटाच नाही तर आमचे आलेले सर्व कार्यकर्ते असतील आणि तमाम आदिवासी जनतेच्या वतीनं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभारही मानतो. ते एवढ्यासाठी की गेली 25-30 वर्षापूर्वी कुकडेश्वर आदिवासी इरडा कारखाना, मग या ठिकाणी मनोहर सेठ असेल, बांगे साहेब असतील, शिवाजी डोंगरे असेल, मारुती सेठ असेल, आमचं नाथा शिंगाडे असतील, खेडचे केनभाऊ वाजे असतील, तानाजी शेळके आंबेगाव तालुक्यातले असतील, मोरमारी साहेब असतील, आम्ही सर्व मंडळी एकत्र येऊन या कारखान्याची स्थापना केली संस्थेची आणि इथे तरुणांना रोजगार मिळावा, हिरड्याला बाजारभाव मिळावा म्हणून त्या हेतूने हा कारखाना आम्ही चालू केला. आणि चालू केल्यानंतर पुढे त्याचा कॉस्ट वाढली, आमदार साहेबांनी सांगितलं तसं बऱ्याच अडचणी आल्या आणि मग त्या सगळ्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही सातत्याने आमदार साहेबांकडे आपल्या तालुक्याचे जे जे प्रतिनिधी सगळ्यांकडे जाऊन आम्ही ते पाठपुरावा करत राहिलो, परंतु यश येत नव्हतं. योगायोगाने जे मला आज आनंद वाटतोय की अतुल शेट्टी त्यामध्ये लक्ष घातलं. लक्ष घातल्यानंतर खरं तर याच्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान जे असेल ते आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचा आहे. कारण त्यांच्या प्रयत्नामुळेच खरं तर हा सगळा आजचा विशेष बाब म्हणून मंत्रिमंडळामध्ये जी मान्यता मिळाली ती अजितदादांची. आणि मग त्याचबरोबर मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आपल्या सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील साहेब असतील आणि ह्या सर्व यंत्रणेमध्ये अब्दुल सत्तार साहेब असतील, जे जे डिपार्टमेंट या सहकारी संस्थेशी निगडीत आहे त्या सगळं मंडळींनी सहकार्य केल्यानंतर खरं तर त्यावेळेला आदरणीय कैलासवासी वल्लभशेठ बेनके साहेब आपल्यामध्ये आज नाही आहेत. कारण त्यावेळेला सुरुवातीला त्यांच्या प्रेरणेतूनच खऱ्या अर्थाने त्यावेळेला आम्हाला मान्यता मिळाली होती आणि ती मिळाल्यानंतर आम्ही पुढे मशिनरी सरकारच्या नियमाप्रमाणे सगळं सहकार आयुक्तांच्या नियमाप्रमाणे त्याचं टेंडर होऊन मशिनरी आली, जागा घेतली, सगळ्या बाबी त्याच्यामध्ये पूर्ण केल्या. काही प्रमाणामध्ये आम्ही पावडर काढायला प्रकल्प चालू पण केला आणि पुढे कोरोनाच्या काळामध्ये तो बंद पडला. त्यानंतर पुढे आम्हाला काहीच करता आलं नाही. आता आम्हाला असं वाटलं की बाबा नाबार्डचं कर्ज असल्यामुळे आता आमचा लिलाव होऊन झालेली प्रक्रिया बंद पडणार, परंतु अतुल शेट्टी मनावर घेतलं आणि सर्वांना एकत्रित बोलून आम्हाला दादांबरोबर मिटिंग झाली. त्या मिटिंगच्या अनुषंगानं दादांनी त्याच्यामध्ये अतिशय म्हणजे मनपूर्वक लक्ष घातलं की हा प्रकल्प काही झाला तरी आदिवासीचा प्रकल्प हा उभा राहायला पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी आमचे सहकारी मित्र भाऊ देवडे असतील ते सातत्यानं आमच्याबरोबर असायचे, साहेबांना फोन करायचे, अजिंक्य असेल, सर्वांनी आम्ही एकत्रित टीम वर्क केलं आणि आजचा दिवस खऱ्या अर्थानं एक आनंदाचा म्हणावा लागेल. तर तो आज दिवस उजाडला आणि आज विशेष बाब म्हणून मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली. पुन्हा एकदा मी अतुल शेठचं आणि सर्व मंत्रिमंडळामध्ये ज्या सहकार्याने मदत केली त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि त्याचबरोबर हे करत असताना भविष्य काळामध्ये आमचे जे आदिवासी जनता आहे, जनतेचे मग सरपंच असतील, आमचे
कार्यकर्ते असतील, तंटामुक्ती अध्यक्ष असतील यांना आवाहन करतो की ज्या माणसाने आपला 25-30 वर्षाचा जो प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी मदत केली, भविष्य काळामध्ये आपण त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि त्यांना मदत केली पाहिजे, अशा पद्धतीची विनंती आणि आव्हान आदिवासी जनतेला करतो. पुन्हा एकदा अतुल शेठचा मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय आदिवासी. पेढा बरोबर ना, पेढा बरोबर. हा. तालुक्याचे सन्माननीय आमदार साहेब अतुल शेठजी बेनके साहेब, आणि आज जी आपल्या सर्वांना एक आनंदाची वार्ता समजली की आपल्या तालुक्यातील कोकणेश्वर आदिवासी हिरडा प्रकल्प आणि त्या प्रकल्पाला अंतिम मंजुरी विशेष बाब म्हणून महाराष्ट्र शासनाच्या कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये मिळाली. आणि याचं सर्व श्रेय खरं तर आपल्या आमदार साहेबांना जातं. याची घडामोड पाहिली तर मी कारखान्याचा सभासद नाही माणसं, परंतु 2006 पासून आदरणीय वल्लभशेठ बेनके साहेब यांच्या गाठी